महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे आपल्यासोबत आहेत. ताई, खरं तर बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. एका शेतकऱ्याने व्हिडिओ करत विष पिऊन जे आहे ते महावितरण असेल, पोलीस यंत्रणा असेल किंवा पाटबंधारे विभाग असेल यांना कंटाळून आत्महत्या केल्याचं घटना जी आहे समोर आली. हो, माझ्याकडेही ती माहिती आत्ताच आलेली आहे. अतिशय वेदना देणारी आणि धक्कादायक ही घटना आहे. आणि या ट्रिपल इंजिनचं हे जे सरकार आहे हे शेतकरी विरोधी आहे. त्याचं अजून एक उदाहरण आहे. न कांद्याला भाव आहे, न सोयाबीनला भाव आहे, न दुधाला भाव आहे. आणि आता त्याच शेतकरी, जो काळ्या मातीशी इमान राखणारा जो शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला आज प्रशासनामुळे जो त्रास झालाय, आणि मी अजून व्हिडिओ नाही पण मी अजून त्याची माहिती घेते, त्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि ज्यांच्या चुकीमुळे हे झालेलं आहे, घडलेलं आहे आणि आत्महत्या आहे, तर त्याची पूर्ण इन्क्वायरी करून अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. इंदापूरच्या सुद्धा काही शेतकऱ्यांचा तुम्हाला आता फोन आला होता, त्यांना पाणी दिलं जात नाही अशी काहीतरी तक्रार आहे आणि तुम्ही म्हणला त्यांनी जर पाणी दिलं गेलं नाही तर उद्यापासून उपोषण करतील. काय नक्की तुमची भूमिका आहे? काय मला आता इंदापूर तालुक्यातून असा फोन आलेला आहे की कॅनॉल सुटलेला आहे पण 8 DP बंद केलेले आहेत. तर जर कॅनॉल सोडलाय तर DP का बंद करताय तुम्ही? मग पाणी उचलणार कसे शेतकरी? पिकं जळायला लागलेत. आणि मी डिसेंबर पासून महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करत आली आहे की प्लीज बघा, तुम्ही पाणी कमी आहे, दुष्काळाची परिस्थिती आहे, आत्तापासून नियोजन करा. पण नियोजन केलेलं नाही, प्रचंड विस्कळीतपणा आहे. सरकारचं हे कंप्लीट फेलियर आहे. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। नक्कीच राजकीय प्रश्न आहे. खरं तर विजयसिंह मोहिते पाटील यांनी काल राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या याने काय ताकद मिळेल? माडा जिंकली समजायची राष्ट्रवादी? नाही, विजयदादा हे राज्याचे आणि देशाचे मोठे नेते आहेत. आणि खूप आनंद वाटला काल आदरणीय पवार साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि आमचे लाडके विजयदादा ह्या तिघांनाही एकत्र बघून. म्हणजे जवळपास गेली 4-5 दशकं या तिघांनी महाराष्ट्राचं जो विकास झाला, या तिघांनी एकत्र खूप मोठे योगदान केलंय. तर तो फोटो बघून खरंच मन भरून आलं. मला अभिमान वाटतो की आज ते तिघं एकत्र येऊन आज ही लढाई लढतायत. काल अमित शहा जे आहे ते महाराष्ट्र दौऱ्यावर होते आणि या दरम्यान त्यांनी टीका केलेली आहे की जी शिवसेना फुटली ती पुत्र मोहापोटी आणि राष्ट्रवादी फुटली ती पुत्री मोहापोटी. कुठला का मोहा सेना? आमचं म्हणणं आहे, आम्हाला आधी ते नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे, म्हणजे भ्रष्टाचार. आम्हाला त्यांनी भ्रष्टाचारातून मुक्त केल्याबद्दल त्यांचे आभार. नक्कीच. खरं तर पुण्यातून रवींद्र दंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर कुठेतरी काँग्रेसचे बागुल आहेत ते कुठेतरी नाराज झाले होते आणि आज त्यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे आणि ती कदाचित भाजपमध्ये जाऊ शकतात अशी शक्यता. त्याची मला काही माहिती नाही. मी दुष्काळाच्या परिस्थितीत इतकी व्यस्त असते की बारामती लोकसभा मतदारसंघातला दुष्काळ, पाण्याची परिस्थिती ही अतिशय भीषण व्हायला लागली आहे. आणि असे खूप महत्वाचे मोठे मुद्दे आज राज्याच्या आणि देशासमोर आहेत. काल हडपसरच्या सभेमध्ये बोलताना अमोल कोल्हेंवर अजितदादांनी टीका केली. तुम्हाला कार्यसम्राट नेता हवाय की नटसम्राट? काय या टीकेवर? लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. धन्यवाद ताई. तर विविध राजकीय प्रश्नांवर सुप्रिया सुळे यांनी आपली उत्तरं जी आहेत ती दिलेली पाहिलं. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे.